मोरब्याकरांचं म्हटलं की आयोजन अगदी चांगल्या पद्धतीनं A1 क्वालिटीचं पाहायला मिळतं. मग ते असं सुसज्ज असं मैदान असेल, त्याचबरोबर अगदी मैदानाच्या चहूबाजूला हे मंडप आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आकर्षित करणारा हे चषक हे जास्तीचं लक्ष वेधत आहे. कारण का स्पर्धेचं पारितोषिक जरूर 1,00,000 रुपये आहे, परंतु हे सर्व खेळाडूंच्या नजरा त्या पारितोषिकापेक्षा या ट्रॉफीवरती असणार आहे. कारण का हा मानाचा करंडक, त्याच वेळेला चमचमणारा चषक हा कोणाच्या नावावरती जाणार, कोणाच्या घरात जाणार, कोणाच्या अगदी आपण पाहतोय स्टेटसला फोटो दिसणार, त्यासाठीचे मैदानाच्या आतमध्ये हे चाललेले सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यामुळे मोरबा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्वांचा हार्दिक सहर्ष आपण करूयात स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जिथे बॉन्ड ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मानगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आता संपूर्ण भारतभर झाली आहे ते शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्राऊड ऑफ मानगाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. समोर आपण पाहतोय आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला बॅटर अरबाज आहेत, एका साईडला फुरकान. ओ हो पहिला बॉल त्याच वेळेला आपण पाहतोय प्रचंड वेगानं मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळाले शुभम जाधव. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय अंडरआर्म पासून झालेला प्रवास या खेळाडूचा आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉलची स्पर्धा असेल, त्याचबरोबर टेनिस बॉलचा क्रिकेटचा हंगाम गाजवलाय. ओ यावेळेला आपण पाहतोय शुभम वरती हल्ला चढवला जातोय. ऑन साइडला केलेला फटका. सर्वाधिक उंच असलेला खेळाडू नीतू जोरकर होते, त्यांच्याही डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. एक ब्रँडेड मोरबा फेस्टिवल सिक्सर. अगदी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना अरबाज यांच्या बॅट मधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ओ यावेळी आपण पाहतोय प्रचंड वेग आणि त्याच वेळेला प्रति उत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि त्याच वेळेला अगदी थोडी जास्तीचा उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला मार्ग असतंय. मॅच क्रमांक 3. याही वेळेला आपण अगदी पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण अगदी जर पाहिलं गेलं तर अगदी 30 सर्कलचा जो पॉवर प्ले आहे ना, तिथे अगदी यष्टीरक्षक आपल्याला आदिल गजगे पाहायला मिळतात. इतका प्रचंड वेग आहे आणि त्याच वेळेला बाउन्सही आपल्याला शुभम यांना मिळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. ओ याही वेळेला आपण पाहतोय शरीर यष्टीचा वेध घेणारा बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला तिथे, परंतु त्याच वेळेला डायरेक्ट हिट नाही करू शकले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथून पुढे इशारा येताना पाहायला मिळतोय. एका धावेच्या मैदानात टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय 7 या आकड्यावरती सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करणारा संघ झेनाब 11 लोणशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फिंगर रोल केले गेले, फसवलं. त्याच वेळेला आपण पाहतोय बॅटची आउटसाइड घेतल्यानंतर टॉप पिच घेतल्यानंतर तिथे खेळाडू होते. टिपला जेल संपलाय. एका बॅटरचा खेळ धक्का क्रमांक पहिला होतोय बाद. येस अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसरा क्रमांकावरती लोणशी गावचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू मन्नान पालेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच झालेली 2 लाखाची आदितीताई चषक स्पर्धामध्ये अर्धशतकीय खेळी त्याच्या नावावरती राहिली होती. आणि त्याच वेळेला गोरेगावच्या शाहीन या मैदानावरती 45 धावसंख्येची वैयक्तिक खेळी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. त्यामुळे एक चांगल्या दर्जाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समोर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती ओमकार. पहिला बॉल रनवे मध्ये थोडासा बिघाड होताना पाहायला मिळाले. याही खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये प्रभावित केले. अगदी आपण पाहतोय सुपर सिलेक्टर मानगाव म्हटलं की अगदी नवीन खेळाडूंना आपल्या टीम मध्ये सामील करत असतात.
आणि संधी देत असतात आणि त्यामुळे या वर्षीच्या हंगामामध्ये ओमकारने देखील प्रभावित केले संपूर्ण अगदी या दक्षिण रायगड जिल्ह्याला. तेच ओमकार मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल लोवर फुल टॉस वेगाने हाताळला गेला होता. त्याच वेळेला आपण पाहतो टायमिंग प्रॉपर नाही करू शकले, मिडल ऑफ द बॅट नाही झाला आणि त्याच वेळेला एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. एकाच्या मैदाना टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करत असताना जैनाब 11 लोणशी संघाला धावा बनवणं हे फार गरजेचं असणार आहे. समोर आपण पाहतोय लोणशीचा सुपरस्टार मन्नान पालेकर. ओहो हो, यावेळी आपण पाहतोय टप्पा पडला, शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहेत. चांगल्या दर्जाची कामगिरी आज अगदी आपण पाहतोय संपूर्ण मोरबेकरांनी केली आहे. एक दमदार स्पर्धा, तुम्हाला सर्वांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा मोरबा फेस्टिवल 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व पहिले आपण पाहतोय. शेवटचा तिसरा दिवस, अंतिम दिवस, फायनलचा दिवस आपण अनुभवतोय. पुढचा बॉल लोवा पुलटॉस होता, त्याही वेळेला आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डीप मिडविडच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे होते आदेश सोनार. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकाच्या मैदाना टीमची धावसंख्या ही हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे डबल डिजिटमध्ये जाऊन अखेरकार धावसंख्या पोहोचली आहे. 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 10ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी आपण पाहतोय अरबाज आहेत, मन्नान आहेत. अरबाज यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ओहो हो, यावेळी आपण पाहतोय इम्प्रोव्हायझिंग करायचं होतं स्वतःला आणि त्याच वेळेला पाठीमागच्या दिशेने खेळायचं होतं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळालं. प्रचंड वेग आणि त्याच वेळेला चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला ओमकार यांची सातत्याने पाहायला मिळाली. प्रभावित केलंय या वर्षीच्या अंगामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोरबा फेस्टिवलमध्ये. ओहो हो, याही वेळा आपण पाहतोय टप्पा पडला आणि त्याच्यानंतर विकेट किपर आदिल यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्ले अगदी पाहिला, वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये अंकू यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे. त्यांनी अगदी 2-3 हंगामामध्ये प्रभावित केलं आहे. खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे शुभम आहेत लॉंगॉनच्या दिशेने. जास्तीचं काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त एक धाव. या इनिंगमध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त एक षटकार येताना पाहायला मिळाला, तोही अरबाजच्या बॅटमधून. परंतु अरबाज नंतरला अगदी आपण पाहतोय थोडंसं का होईना परंतु स्ट्रगल करतात. त्यांनी 5 डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. डॉट बॉलची संख्या ही कमी करावी लागणार आहे. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. या वेळेला आपण पाहतोय फटका फसलाय. तिथे आपण पाहतोय दिनेश होते, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेतलाय आणि त्याच वेळेला धक्का क्रमांक 2 मन्नान पालेकर बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अम्मार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. परंतु अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपण अगदी हा संघ पाहतोय मानगावचा संघ. ज्या वेळेला 2 षटकामध्ये फक्त धावा पाहायला मिळतात. 11ला 2 सध्याची परिस्थिती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सूरज टेंबे. ओहो, सूरज टेंबे मैदानाच्या आतमध्ये आले आणि यष्टनचा वेध घेतला. त्याच वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल.
आणखीन एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्पीड गन ऑफ मानगाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सूरज टेंबे. अगदी पहिला बॉल यष्टांचा वेध घेतला आणि त्याच वेळेला बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या टीमचं कौतुक करावं लागणार. ज्या पद्धतीने संघ सातत्याने बांधतात, एकाच्या वरती एक खेळाडू आपल्याला सातत्याने सुपरस्टार होताना पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये अगदी आपण पाहतोय कुणाल सुतार देखील आपल्याला सेकंड इनिंगमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. आदेश सोनार, त्याचबरोबर अंकू असे महत्त्वाचे खेळाडू आहेत. ओ हो, याही वेळेला आपण पाहतोय याही वेळेला यष्टांचा वेध घेतला गेलाय आणि त्याच वेळेला 1 बिरिंग्स 2 धक्का क्रमांक आपण पाहतोय 14. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. येस, थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय तो म्हणजे झैनाब 11 लोणची संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत 11ला 4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय अज्जू अय्यन 11 मानगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगले स्टार खेळाडू, परंतु या खेळाडूंना एकत्रित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष ज्याने केले ते सुनील गावडे देखील आपल्याला या मॅचमध्ये या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा हा संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळणार आहेत. याच्यानंतर होणारी मॅच तीही फार महत्त्वाची असणार आहे, जिथे आपल्याला बिरवाडीचा सुपरस्टार निखिल पारवे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुहेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सूरज टेंबे अगदी आपण पाहतोय हॅट्रिक वरती होती, परंतु यावेळेला सुहेल यांनी अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एकाच्या मदतीनं आता बऱ्याच वेळानंतर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथून पुढे आपण पाहतोय 9 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 9 बॉलमध्ये जवळपास 25 ते 30 धावा इथून पुढे बनवावे लागणार आहेत. ते म्हणजे झैनाब 11 लोणची या टीमला. पुढचा बॉल हो बॅटची कडा घेतली आहे, तिथे होते सुनील गावडे, त्यांच्या अगदी डोक्यावर बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, व्हेरी मच रीडेड. मोरबा फेस्टिवल आणखीन एक चौकार. समीरजी शिरशिवकर इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करू पण व्यासपीठावरती या. मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये आपण त्यांचं करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. नाव बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. सूरज जिथे आपल्याला पाहायला मिळतात अगदी वेगावरती स्वार होऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत धावा खर्च केल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर 2 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाल्या. या एकाच्या मैदानात टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल राईट मूव्ह द विकेटने. शेवटचा बॉल होता तोही आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. एक चांगल्या षटकाची उद्घोषणा करताना सूरज टेंबे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 17ला 4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी बॅटिंग करणारा संघ झैनाब 11 लोणची या टीमची धावसंख्या 17ला 4. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय चौथा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती दिनेश आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी शेवटचं अंतिम आणि त्याच वेळेला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय अम्मार आहेत, सुहेल आहेत खेळपट्टीवरती. त्यामुळे या षटकामध्ये धावा बनवणं, एक सन्मानजनक स्कोर उभा करणं ते फार गरजेचं असणार आहे. पहिला बॉल बॅकफुटला आले. त्याच्यानंतर आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, तिथे अंकु होते आणि चांगल्या पद्धतीची कॅच आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाले. आणखीन एक धक्का क्रमांक 5वा बॅटिंग करत असताना जयराम 11 लोणशी या टीमला विकेटचा थँक्यू. 7व्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. सालिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे दिनेश यांच्या खात्यामध्ये देखील आपल्याला एक विकेट होताना पाहायला मिळाली. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. सालिक आलेत. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला आपण पाहतोय स्वतःच्या बॉलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. बॉलला अडवलं गेलं आणि त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपण पाहतोय. हो, याही वेळेला आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. या इनिंग मध्ये आपण अगदी विचार केलात ना तर डॉट बॉलच्या भरणा असलेला इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बरेचसे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु याच्यानंतर होणारी मॅच तीही फार मोठी असणार आहे. याच्याकडे आपण जास्तीचं लक्ष देणार आहोत. आक्रमण करायचं होतं समोरच्या दिशेने वॅकेंट एरियामध्ये बॉल आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे कुणाल सुतार होते. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 4 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल, जिथे एका साईडला बिरवाडी हा संघ पाहायला मिळेल तर त्यांच्या अगेन्स्ट टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक संघ आपण पाहायला मिळतोय महाड तालुक्याचा, एक संघ श्रीवर्धन तालुक्याचा. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय अगदी ऑन साइडला खेचलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोरवा फेस्टिवल सिक्सर. .24 ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. खोलात टाकला. याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचं होतं. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही काढू शकले. कुणाल सुद्धा होते बॉलच्या खाली. याही वेळेला टिपला जे संपला आणखीन एका बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे अद्याप टीमची धावसंख्या धापळकावरती पाहायला मिळते 24 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये मापक असं आव्हान. फक्त आणि फक्त 25 धावसंख्येची गरज असणार आहे, तो म्हणजे अज्जू अय्यन 11 मानगाव या टीमला. परंतु याच्यानंतर होणारी मॅच क्रमांक 4 मी इन्व्हाइट करत दोन टीमचे कॅप्टन्सला. एका साईडला बिरवाडी, एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन टीमचे कॅप्टन्स या आपण इन्व्हाइट करूया त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्याआधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन, जिथे दापोलीचा गोड आवाज इमाद सर यांना इन्व्हाइट करूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू.
हॅलो. त्याचबरोबर शोएब भाई या मजिदी यांना विनंती असणार आहे की आपण अगदी व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मोरबा फेस्टिवलच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपले मित्रपरिवार आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे विनंती असणार आहेत. शोएब या मजिदी यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. मोरबा फेस्टिवलमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर पहा शूज टी शर्ट आणि ट्रॅक हे कंपल्सरी असणार आहेत. याची पुन्हा एकदा मी सूचना या सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. एक मोठी स्पर्धा आहे, त्यामध्ये आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं हे फार गरजेचं असणार आहे. त्यामुळे विनंती करतोय आपण त्या सर्व गोष्टींचं पालन करायचं मैदानाच्या आतमध्ये. यस, थैंक यू सो मच. स्वागत है आप तमाम लोगों का. दोपहर के सत्र में एक बेहतरीन खेल आपको देखने मिलेगा. पहला इनिंग आपने देखा कि एक तरफ मरियम 11 लोनशी जिन्होंने मुकाबले का टॉस जीता और बैटिंग चुनी थी. जैसी बैटिंग होनी चाहिए थी वैसी तो नहीं हो पाई, लेकिन अब देखते हैं कि दूसरे सत्र में क्या डिफेंस कर पाएंगे. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि दूसरे सत्र में बैटिंग के लिए जिस टीम को अब मौका मिला है, यानी एक तरफ मरियम 11 लोनशी और दूसरी तरफ अज्जू अय्यान 11 मानगांव. अद्भुत माहौल आपके टीवी स्क्रीन पर इस वक्त. इस दफ़ा मोरबा फेस्टिवल सीज़न वन की बात ही अलग है. एक से बढ़कर एक दक्षिण रायगढ़ के तारे सितारे, मैं ये कह सकता हूं कि तारे ज़मीन पर नहीं बल्कि सितारे ज़मीन पर होंगे. एक से बढ़कर एक खिलाड़ी. इससे पहले हमने अफजल 11 महाड़ के योगेश पिनकोर को लाजवाब पारी खेलते हुए देखा, लेकिन अब ये वाला मुकाबला, ये भी एक कमाल का मैच है. इस वक्त मैन अंपायरिंग पर देख सकते हैं नदीम सर और उनके साथ में शफीक अंसारी और नदीम शाह सर. खेल की शुरुआत पहली गेंद के साथ. ये चले बॉलर. पावर प्ले की पहली गेंद डाउन टू लेग साइड. इट शुड बी वाइड गेंद. पहली गेंद वाइड के साथ शुरुआत हुई है पावर प्ले की ओवर. बॉलर बॉलिंग ट्रैक पर अम्मार मरियम 11 लोनशी की तरफ से पहली ओवर लेकर. टारगेट जो रखा है ये 25 रनों का रखा था. और इस दफा बैकफुट पर जाकर फोर्स किया. डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में लगने वाला ये पहला चौका. शानदार फोर. कमाल का स्ट्रोक. बैकफुट पर जाकर जगह बनाई और शुभम जादव ने अपना ब्रांड दिखाया. जिस तरीके से संजय सर हम चर्चा कर रहे थे उस बल्लेबाज की, उसी तरीके का ये भी बैट्समैन है. वो इस दफा देखिए लेट कट खेलना चाहते थे, इससे पहले एक्स्ट्रा कवर की जानिब खेला. इस दफा अच्छी गेंद, धीमी गति की गेंद थी. बल्लेबाज को चुके फंसाने की कोशिश. हल्की सी लेग कटर, स्लोवर वन लेग कटर थी. सामने की जानिब से गेंद को कट किया था. अगली गेंद के साथ. और इस दफा गेंद फ्लाइटेड डिलीवरी थी, लेकिन फुल टॉस बल्लेबाज के लिए. फुल टोल वसूल किया. ये जाएगी मैदान के बाहर. 6 रन. गेंद 11 रन. इस दफा निकल के मारा है, आगे आकर खेलने की कोशिश और ये कैच ड्रॉप. ओ कैच छूट गया. शुभम जादव का कैच छोड़ दिया. अज्जू अय्यान 11 मानगांव की टीम का स्कोर. ये कैच छूटने के बाद सिंगल आया. स्कोर 12 रन. 4 गेंदे इस ओवर की हो चुके हैं. और इस दफा अच्छी गेंद आदिल गजगे और जिस तरीके से शुभम जादव, ये जोड़ी मैदान में आपको इस वक्त नजर आ रही है. 5 गेंदे हो चुके हैं और रन हो चुके हैं 12. अगली गेंद के साथ गेंदबाज चले. और इस दफा इंप्रोवाइज तरीके से बिहाइंड द विकेट बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में ये आता हुआ शानदार चौका. मैदान के बाहर बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में ये शानदार सिक्सर जड़ दिया. यस, 6 रन के लिए. इस सिक्सर की मदद से एक ओवर की समाप्ति के बाद रन बने थे 18. हेलो. टीम का स्कोर एक ओवर की समाप्ति के बाद 18. बड़ी आसानी के साथ अपने
टारगेट की ओर बढ़ती हुई अज्जू अय्यान 11 मानगांव की टीम। पहली ओवर में बहुत खर्चीला ओवर आप देख रहे हो। एक बेहतरीन टूर्नामेंट मोरबा फेस्टिवल सीजन 1 का ये टूर्नामेंट, ये इवेंट जिसका आज का अहम और अंतिम दिन, यादगार दिन बन सकता है खिलाड़ियों के लिए। वो इस दफा स्विच हिट किया है, गेंद मैदान के बाहर जाने की कगार पर, नहीं रोक पाएंगे। गेंद थर्ड मैन रीजन में 4 रन के लिए। चौके की मदद से टीम का स्कोर 22 रन। अब जीतने के लिए महज 3 रन की जरूरत। और इसी के साथ इस मैच को फिनिश किया है। कमाल का स्ट्रोक, 6 रन के लिए शानदार सिक्सर। 6 रन के साथ 2 गेंदों में इस मैच को फिनिश किया और अपने टारगेट को पूरा कर लिया। डीजे